श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पुष्कराज रत्नाबद्दल माहिती पाहणार आहोत. पुष्कराज म्हणजे काय, तो कोणाला घालावा, कोणाला घालू नये, कोणत्या राशीसाठी शुभ असतो, कोणत्या बोटात घालायचा, कोणत्या वारी घालावा, बदलण्यापूर्वी कोणते काळजी घ्यावी. जर तुम्हाला नोकरी, शिक्षण, विवाह, आर्थिक प्रगती, सन्मान, बुद्धी, भाग्य आणि गुरु कृपा यासाठी पुष्कराज घालायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता, व आपल्या @swami-1414 या 3131 या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व न विसरता बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग, पुष्कराज म्हणजे काय तर हा पिवळ्या रंगाचा मौल्यवान रत्न मानला जातो. ज्योतिषशास्त्रात पुष्कराज हा गुरु ग्रहाचा रत्न मानला जातो. गुरु म्हणजे बहुस्पर, ज्ञान, धन, भाग्य, विवाह, संतान, अध्यात्मक, सद्बुद्धी, सन्मान, उच्च शिक्षण, गुरुकृपा, प्रगती यांचा कारक म्हणजेच हा ग्रह. म्हणून एखाद्याच्या पत्रिकेत गुरु असतो तो कमकुवत असतो पण शुभ असतो, किंवा गुरुची शक्ती वाढवायची गरज असते तेव्हा हा पुष्कराज धारण करतात. आपण हा पुष्कराज घातल्याने काय फायदे होतात? जर हा योग्य व्यक्तीने, योग्य पद्धतीने, योग्य वेळी जर पुष्कराज धारण केल्यास लाभ मिळू शकतो. परंतु तुम्ही वेळ नाही, काळ नाही अशा टायमिंगला जर हा पुष्कराज रत्न हातामध्ये घातला तर काही कामाचा नाही. त्याने घातलाय म्हणून शोभण्यासाठी मला पण जमेल असं नाही. त्याचे काही नियम आहेत. शास्त्रानुसार ते कोणत्या व्यक्तीने घालावेत, कोणत्या नाही घालावेत त्याबद्दलचीच मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहे. आणि हे कोणी पण घालू नये, लक्षात असू द्या. ह्याचे फायदे आणि तोटे तेवढेच आहेत. तर फायदे याचे काय तर बघा, गुरुग्रह जर बळकट होण्यास मदत त्याने घालावे, त्याला मदत होण्यासाठी. शिक्षण, बुद्धी, एकाग्रता आणि ज्ञान वाढीस मदत. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. विवाहात येणारे अडथळे कमी होण्यास मदत होते या रत्नाची. वैवाहिक जीवनात काही समस्या असतील, त्याचबरोबर धनवाढीस मदत, सकारात्मक विचार, गुरुकृपा, देवकृपा, मोठ्यांचे आशीर्वाद लाभण्यास सहाय्य हा पुष्कराज रत्न करत असतो. आता हा कोणी घालावा? हा प्रत्येकाने घालावा असे नाही, कारण गुरुग्रहाचा गुरुरत्न आहे. ज्यांच्या पत्रिकेत गुरु शुभ आहे, योग्य कारक आहे, किंवा गुरुची शक्ती वाढवायची आहे अशांनीच तो घालावा, लक्षात असू द्या. हा पुष्कराज रत्न सहसा ज्यांच्या पत्रिकेत गुरु कमकुवत आहे पण शुभ आहे, विवाहात उशीर होत आहे, मान सन्मान प्रगती हवी असेल अशा व्यक्तींनाच पुष्कराज सुचवला जातो. हा पण ज्योतिषशास्त्राच्या नुसारच. हा पुष्कराज कोणत्या राशीच्या लोकांना शुभ मानला जातो? आता पाहतून म्हणतात नाही माझी धनराशी मला खूप शुभ आहे, एखादे म्हणते नाही मला शुभ आहे नाही. तर रत्न जन्मपत्रिकेवरून ठरवले जातो. सामान्य राशीत जर पाहायला गेलं तर हा पुष्कराज अनुकूल मानला जातो. तर धनुरास, मीन रास, काही वेळा कर्क, मेष, वृश्चिक राशीच्या लोकांनाही लाभदायक ठरू शकतो ठरणार असं म्हटलेलं नाही. त्यामुळे हा घालताना विचारूनच घालावा, की नाही माझ्या राशीला जमेल वगैरे नाही. हा जन्मपत्रिकेवरून ठरवला जातो. महत्त्वाचे सांगायचे झाले तर बघा, स्वतःहून पुष्कराज घालू नये. पत्रिकेत गुरु अशुभ भावाचा स्वामी असेल, गुरु आधीच अतिशय बलवान असून त्याची अधिक वाढ हानिकारक असते. त्यामुळे गुरु 6, 8, 12 भावांचे अशुभ परिणाम वाढवणारा असेल. कोणीतरी फक्त पिवळा रंग चांगला वाटतो म्हणून रत्न घालत असेल तर पुष्कराज नेहमी असा घालू नये. आणि आता हा पुष्कराज नेहमी कोणत्या हातामध्ये घालावे,
कोणत्या बोटात घालावे तर बघा, उजव्या हाताच्या तर्जनी बोटात हा पुष्कराज रत्न घातला जातो. तर्जनी बोट हे गुरुग्रहाशी संबंधित मानले जाते. पुष्कराज कोणत्या धातूत घालावा ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पितळात घालताल, चांदीत घालताल, पण त्याचा काहीतरी आपल्यावर परिणाम म्हणजेच आपल्यावर चांगल्या प्रकारची सकारात्मकता तो एक रत्न आहे. त्याच्यासाठी त्याला ज्या त्याच धातूमध्ये धातूमध्ये घालणे खूप फायदेशीर असतं. तर सोने सर्वात शुभ मानले जाते. लक्षात असू द्या, सोने खूप महाग आहे माहिती आहे, परंतु सर्वात शुभ हे सोने शुभ मानले जाते. आता कोणी कोणी पंचधातू काही जण वापरतात, काही वेळा चांदी वापरली जाते त्यामध्ये घेतात, परंतु सोने अधिक श्रेष्ठ मानले जाते. आता पुष्कराज नेहमी कोणत्या वारी धारण करावा तर बघा, तुम्ही पुष्कराज नेहमी गुरुवारी धारण करावा. घालण्याची वेळ शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा अधिक शुभ मानला जातो. त्याचबरोबर हा सूर्योदयानंतरच जी वेळ असते ते उत्तम मानतात. पुष्कराज घालण्याची विधी काय तर जो आपल्याला पुष्कराज घालायचा आहे एवढा आपल्या भाग्य, भविष्य, नोकरी या गोष्टींसाठी खूप शुभ आहे, लग्नासाठी एवढा शुभ आहे, तर तो घालताना पण विधी कसा करायचा तर तुम्ही बघू शकतायत. गुरुवारी लवकर उठून स्नान करून अंगठी किंवा तुम्ही कशामध्ये तो रत्न घालणार आहेत, अंगठीत घालणार आहेत का लॉकेटमध्ये घालणार ते स्वच्छ करावे. एका वाटीत गंगाजल घ्यायचे आहे, कच्चे दूध घ्यायचे आहे आणि हळद, केशर, मध या वस्तूमध्ये त्याला छानपैकी बुडून वस्तूची शुद्धीकरण केल्यासारखं मस्त त्यामध्ये ठेवायचं आहे. वस्तूची शुद्धी करावी, स्वच्छ नंतर पाण्याने धुवून पिवळ्या कापडावर ठेवावे व भगवान विष्णू किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करावे आणि त्यावर पिवळे फूल वाहून हळदी कुंकू त्याचबरोबर चण्याची डाळ अर्पण करावी आणि गुरुमंत्र म्हणा, ओम गुरुवे नमः असं तुम्ही त्या पुष्कराज रत्न पुसल्या वगैरे झाल्यानंतर फुलं वगैरे वाहिल्यानंतर म्हणायचं आहे. आणि पुष्कराज कोणी घालावा तर व कोणी घालू नये तर बघा, कोणाच्या पत्रिकेत गुरु शुभ आहे, विवाह, शिक्षण, धन यासाठी घालू शकताय. आता कोणी घालू नये तर गुरु अशुभ परिणाम देतो. फक्त फॅशन म्हणून फक्त राशीवरून घालू नका. सोन्याच्याच याच्यामध्ये घालायचं आहे, लॉकेट झालं, अंगठी झालं, त्याच्यामध्येच घालायचं आहे आणि हा गुरुवारी घालायचा आहे. आणि हे घालताना मंत्रासहित घालायचं आहे. लक्षात असू द्या, तो घालायचा म्हणून घालू नका, तो मंत्रासहितच घालणे शुभ मानले जाते. याच्यामुळे आपण जे कधी घालावे, गुरुवारीच घालायचं आहे आणि त्याचं विधीपूर्वकच त्याची सर्व पूजा वगैरे करून त्याला शुद्ध करूनच हा पुष्कराज रत्न आपण घालायचा आहे. सूर्योदयानंतरचीच वेळ ही अतिउत्तम असणार आहे आणि हा गुरुवारीच धारण करायचा आहे. शुक्ल पक्षातील तुम्ही गुरुवारी अधिक शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी घालू शकता. फॅशन म्हणून घालू नका. तुमच्या पत्रिकेत गुरु हा शुभ असेल तर तुम्ही घालू शकताय, परंतु तो खूप अशुभ परिणाम देत आहे आणि तुम्ही घालताय तर बिलकुल जमणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर आपल्या गुरुग्रह बळकट होण्यासाठी याची मदत होते. शिक्षणामध्ये आपल्याला या रत्नाची मदत होते. बुद्धी एकाग्र, ज्ञान वाढीस मदत होते. नोकरी असेल, व्यवसाय असेल, करिअरमध्ये प्रगती होता होता राहते. मग हे आपल्या पत्रिकेनुसार हा आपलं रत्न हे आपण घालू शकतायत आणि ते पण आपल्या राशीनुसार. फक्त घालायचं म्हणून घालू शकत नाहीत. तुमच्या राशीनुसार हा रत्न तुम्ही घालू शकतायत. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कारण की नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्हाला नवीन माहिती हवी असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,
कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.